अभिषेक नायरने मला चांगलं सपोर्ट केलं, त्याच्यासाठी मी अभिषेकचं मनापासून थँक्यू बोलतो. आणि माझा जो रोल आहे तो मी प्ले केला आहे, बाकी मी वेगळं काय असं केलेलं नाही आहे. जे मला येतं आहे ते मी केलं बस. थोडं लेट कळलं, पण मी प्रिपेअर होतो. मला नायर नेहमी तेच बोलत होता की प्रिपेअर राहा, कधी ना कधी येशील तू, कारण तुषार इंडिया याच्या ड्युटीला चालला आहे, तर तू प्रिपेअर राहा. मी खूप वर्षापासून क्रिकेट खेळत आलेलो आहे, तर माझ्यासाठी काही वेगळं असं हे नाही आहे. एक क्लब गेम म्हणूनच मी याला घेतलं आहे. फक्त स्टेज वेगळी आहे, मोठी स्टेज आहे, आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे हा. आणि क्लब क्रिकेटर्सला स्पेशली खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे. इकडे त्यांना म्हणजे बोलतात ना की गरज आहे आपलं टॅलेंट शोकेस करायची. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना, सगळ्या यंगस्टर्सला मी हेच बोलीन. सर नक्कीच फायदा झाला. तुम्ही बघितलं असेल किती मोठं शॉवर होऊन गेलं आणि त्याच्यानंतर मॅच चालू झाली. आणि तोच फायदा मला असं वाटतं, कांगा लीग वर्षानुवर्ष खेळत आलो तर आम्ही यूज टू झालो या विकेटसाठी, या पिचसाठी यूज टू होत. त्यामुळे कधी चान्सेस घ्यायचेत कधी नाही घ्यायचे हे माहिती होतं. पण आता 9 ओव्हरचाच गेम बाकी होता, तर जाऊन खेळायचंच आहे. त्यामुळे नक्कीच मला पाहिजे होतं की ती स्टेज यावी परत माझ्या लाईफमध्ये, कारण ह्याच्यानंतर परत क्रिकेट कधी खेळीन हे मला माहीत नाही आहे. कारण हा टाईम परत गेला तर मला येणार नाही. तर ही वेळ आहे माझी की मला चांगलं करून दाखवण्याची. सो मी तेच करतो आहे. माझं प्रिपरेशन नेहमीच क्रिकेटला घेऊन नेहमीच चांगलं असतं. सो हार्डवर्क करत आलेलो आहे मी, आणि त्याचंच हे सगळं फळ आहे. सो नक्कीच टीम खूप सॉलिड आहे आमची, बॉन्डिंग चांगलं झालेलं आहे, आमचं सपोर्ट स्टाफ चांगला आहे. तर म्हणजे नक्कीच की एक्सपिरियन्स प्लेयर्स चांगले आहेत, आणि त्याबरोबर जे अंडर 19, 23 जो स्क्वॉड आहे आमच्याकडे तो पण खूप चांगला आहे. सो एक जेल आम्ही चांगले झालेलो आहेत. बघू होपफुली काय होते. नक्कीच ती मेमरी खूप माझ्यासाठी खूप म्हणजे मोठी मेमरी आहे, कारण सचिन तेंडुलकर सरांबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करणं ही प्रत्येकाची आवड असते, आणि ते मला खूप अर्ली एजमध्ये ते मिळालं आहे. तर नक्कीच तो इतका मोठा पिरियड आहे, तो मी त्या मेमरीज घेऊनच मी क्रिकेट खेळत आलेलो आहे त्यांच्या.